आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। येवल्यात आमदार किशोर दराडे यांच्या पुढाकाराने संयुक्त जनता दरबार, 38 गाव पाणी पुरवठा योजनेची वाढीव पाणीपट्टी तात्पुरता रद्द। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित समस्यांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे। नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार येवला तहसील कार्यालयात सर्व प्रशासकीय विभागाची विशेष संयुक्त आढावा बैठक उत्साहात पार पडली। प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार किशोर दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महसूल पंचायत समिती, कृषी आरोग्य आणि महावितरण विभागाशी संबंधित विविध तक्रारी व अर्ज स्वीकारून त्यांच्यावर थेट चर्चा करण्यात आली। 38 गाव पाणी पुरवठा योजनेबाबत मोठा दिलासा। या बैठकीत तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या 38 पाणी पुरवठा योजनेच्या वाढीव पाणी पुरवठ्याचा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला। ही अन्यायकारक वाढ त्वरित रद्द करण्याची मागणी आमदार दराडे आणि उपस्थितांनी केली आहे। यावर सकारात्मक तोडगा काढत पुढील अंतिम निर्णयापर्यंत वाढीव पाणीपट्टी वसुलीला स्थगिती देण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिले। या निर्णयामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती। या बैठकीसाठी तहसीलदार अबा महाजन, गट विकास अधिकारी संदीप वायाळ, पोलीस उपनिरीक्षक तुषार माळवदे यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। प्रामुख्याने माजी आमदार नरेंद्र दराडे, तालुका प्रमुख पांडुरंग शेळके, शहर प्रमुख विशाल परदेशी, महिला आघाडी अध्यक्ष सुनीता लहरे तसेच रिजवान मेंबर, सरपंच संतोष कोकले, अर्जुन जावळे, उपशहराध्यक्ष प्रमुख विजय मोरे, सुभाष गांगुर्डे यांच्यासह परिसरातील सरपंच आणि शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 डिजिटल न्यूज साठी विलास कांबळे, येवला। 100% ह्या तालुक्यातले बरेच लोक माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते। आमचे बरेच प्रश्न प्रलंबित आहे आणि याचा प्रश्नाचा फॉलोअप आम्ही करून सुद्धा सुटत नाही। यात तुम्ही लक्ष घाला। मी प्रांत साहेबांना विनंती केल्यानंतर प्रांत साहेब म्हटले रिस्तर तुम्ही एक अर्ज करा कलेक्टर साहेबांकडे। मी रिस्तर कलेक्टर साहेबांकडे एक अर्ज केला आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांनी खाली पत्र दिलं, ह्या तारखेला तुम्ही आमसभा घ्या आणि आमसभेमध्ये ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करा। आज तुमच्या माध्यमातून येवला तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना सूचित केलं होतं, ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील त्या लोकांनी उपस्थित राहा। त्याप्रमाणे प्रत्येक गावातला ग्रामपंचायतचा अधिकारी नाही आले इथं, पण प्रत्येक ठिकाणचे ग्रामसेवक नसल्यामुळे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले
तसं बीडीओ साहेबांनाही सांगितलेलं आहे. तर ज्या ज्या ग्रामपंचायत मधले वाद असतील ते स्वतः आपण तिथं जाऊन ते सगळं अभ्यास करून योग्य त्यांना न्याय देण्याचं काम करावं. आज सगळ्या प्रकारचे अधिकारी इथं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, बीडीओ साहेब असतील, त्याच्या एमएससीबीचे असतील, कृषी विभागाचे असतील, सगळे अधिकारी इथं आले. सगळ्या शेतकऱ्यांचे आणि सगळ्या नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि जवळजवळ बरेचसे 70% प्रश्न प्रांत साहेबांनी जागेवर सोडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सगळ्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सरांनी असंच आमच्या येवला तालुक्यातल्या शेतकरी बंधू भगिनींना मदत करावी आणि येणाऱ्या काळामध्ये आज हजारांनी जसे लोक आले, येणाऱ्या काळामध्ये मला सुद्धा दरबार घेण्याची किंवा आमसभा घेण्याची गरज पडू नये अशी मी अधिकाऱ्यांच्या मार्फत अपेक्षा व्यक्त करतो. बरेच छोटे छोटे प्रश्न होते, त्यांनी प्रत्येकाने मान्य केले. हे प्रश्न लवकरात लवकर टाइम बॉन्डिंग मध्ये आम्ही ते सोडवणार आहे. बीडीओने मान्य केले, तसे आदित प्रांत साहेबांनी दिले, तहसीलदारांनी सांगितलेले, एमएससीबीचे वरिष्ठ प्रजापती साहेब असतील त्यांच्याशी चर्चा झाली, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांची मनमोकळ्यात चर्चा झाल्या. त्याच्यामुळे शेतकरी सुद्धा आमचे समाधानी आहे. कुठला प्रश्न होता जो या ठिकाणी आमसभेमध्ये सुटला गेला? प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचा ग्रामपंचायत 38 गावांच्या पाणी प्रश्नाची वाढ जी 20% होती ते बीडीओ साहेबांनी मान्य केलं. जोपर्यंत अधिकृत तिथं कमिटी होत नाही आणि त्या कमिटीचा सगळा लोक आमच्या समोर येत नाही तोपर्यंत 20% ही वाढ होणार नाही. आमसभा घेण्याची वेळ आता प्रांत साहेबांनी सांगितले कशी येणार नाही आणि जे तालुक्याचे जे काही प्रश्न आहे ते 100% सोडवण्याचे प्रामाणिकपणे ते प्रयत्न करणार असा मलाही त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि जर नाही सुटले वेळ आली तर परत घेऊ.